पुढील अक्षर पाहणार आहोत आपण व. आता व घेताना आपण काय पाहणार आहोत की व, ब, क हे साधारण एकाच फॉर्ममधले अक्षर आहेत. आपण यांचे फॉर्म साधारण सारखे असणार आहेत. फक्त कचा एक पार्ट वेगळा असल्यामुळे, एक्स्ट्रा असल्यामुळे कचा सेट वेगळा असणार आहे. पण स्टार्टिंगचे फॉर्म जे आहेत ते साधारण सेम असणार आहेत व आणि ब मध्ये. देवनागरी फॉर्ममध्ये आपण हे काढलं होतं. आता काही अक्षर अशी आहेत ह्यामध्ये जे आपण देवनागरी ॲडव्हान्सचा विचार करतो, तर जसं अ आहे, ह आहे, त्याच्यानंतर र आहे. ही जी अक्षर आहेत ह्यांना खूप स्कोप आहे. की त्या अक्षराला विविध वर्ण द्यायला खूप स्कोप आहे. तर काही अक्षरं अशी आहेत की त्यांना स्कोप लिमिटेड आहे. प आहे, ण आहे, अशी काही अक्षरं आहेत की ज्यांना स्कोप लिमिटेड आहे. पण आपण त्याही याच्यामध्ये आपल्याला ती अक्षरं कशी खुलवता येतील ती देखील आपण पाहूया. हाच व तुम्ही असंही लिहू शकता. आणि काही वेळेला कसं असतं की आता हा मी व गाठवाला काढला आहे, हा एका अक्षरात ते तुम्हाला कळणार नाही की व आहे काही वेळेला, पण तो शब्दामध्ये कधी कधी तो तुम्हाला समजून जाईल. एक्झाम्पल बघा. वक्र. अशा फॉर्मचा तुम्ही याच्यात असा वापर करू शकता. तर बाबा ब बघूया. हा पण बेसिकमध्ये पाहिला होता. सेम व आणि ब मध्ये काही विशेष फरक नाही आहे, कारण त्याचे स्ट्रोक सेम असणार आहेत. हा झाला ब. आपण क बघतोय. क ला पण खूप विविध रूपं आहेत. खूप वेगवेगळ्या अँगलने आपण क छान प्रकारे आपण काढू शकतो. हा झाला आपला बेसिक फॉर्म मधला. थोडा स्पीड पाहिजे हाताला, तर तुम्ही एन्जॉय करू शकाल. असं नेलं, असं नेलं क. असं येऊ शकतं. हा तुम्ही स्लोप असं खाली नेऊ शकता. याला गाठ दाखवली इकडे आणि हा इथे वळवला आहे. कमळ शब्द लिहिलेला आहे. तर तुम्हाला
याचा कसा आपण वापर केला बघायचं कचा. थोडा क्रॉस घेतला. हा आता आपण ड अक्षर पाहूया कशा रीतीने आपण त्याला सौंदर्यात्मक करू शकतो. हे बेसिकला आपण ड काढला होता. थोडं लांब घेतलंय. हा जागेवर फिरवलेला आहे. ह्या स्टाईलने देखील तुम्ही अक्षर काढू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे महत्त्वाची ती अशी की आता तुम्ही हा आता बेसिक पण पाहिलेत आणि आता आपण ॲडव्हान्स आपण करतो आहे की गरज नाही आहे की माझं प्रत्येक अक्षर हे वळणदार यायला पाहिजे आणि आलं तरी चालेल. ते कसं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण बघा मग मी पुढच्या अक्षराकडे मी वळतो आहे. नीट समजून घ्या. हे अमर मी नाव लिहिलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये पहिलं अक्षर मी वळणदार काढलं आहे. बाकी सिंपल लिपी ठेवलेली आहे. सिंपल फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. बरोबर आहे. हा बेसिक फॉर्ममध्ये ठेवलेला आहे. आता पहा याच्यामध्ये पाहाल की पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर हे मी सिंपल फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. बेसिक फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे आणि मधलं अक्षर हे ॲडव्हान्स लेवलचं मी घेतलेलं आहे की त्याला मी वळण दिलेलं आहे मधल्या अक्षराला. आता ह्याच्यामध्ये बघा पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर हे सिंपल फॉर्ममध्ये आहे, बेसिक फॉर्ममध्ये, आणि ह्याला मी वळण दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी तिन्ही अक्षरं मी वर्णात्मक काढले. सगळी तिन्ही अक्षरांना मी वळण दिलेलं आहे. तिन्ही अक्षरं मी ॲडव्हान्सच्या माध्यमातून काढलेले आहेत. त्यांना वेगवेगळी टर्न दिलेले आहेत. म्हणजे कधी कधी कसं असतं की एक काही मनामध्ये शंका येतात की अरे मी आता प्रत्येक अक्षर मी हे केलं पाहिजे का. असं कसं बंधन नाही आहे. ही मी परत एकदा तुम्हाला मी सांगतो आहे की ही आपली मुक्ताक्षर आहेत. मुक्तपणे तुमच्या मनातनं तुमच्या डोक्यातनं आलेलं हे तुमचं की कलेच्या माध्यमातून उतरलेली अक्षर आहे. ती मुक्त अक्षर आहे. ती त्याला कसली बंधन नाही आहेत. फक्त काळजी घ्यायची की आपण जे एखादं मुक्ताक्षर काढतो ते काढताना त्या अक्षराचा जो मूळ गाभा आहे हात बदलत नाही ना, ते अक्षर समजत नाही ना कोणाला, असं काय होत नाही ना, ते तेवढं फक्त जाणून घेणं गरजेचं असतं.
दुसरं काही नाही आहे. बाकी तुम्ही तुमचं अक्षराला टर्न कशा प्रकारे तुम्ही त्यांना वळण देऊन ते अधिकाधिक सुशोभित तुम्ही करू शकता. म्हणजे हा जो प्रकार आहे म्हणजेच म्हणजे बेसिक आणि ॲडव्हान्स लेवल ह्या दोघांचा तुम्ही कॉम्बो केला ना तरी देखील एक छान कलाकृती निर्माण होऊ शकते. जशी तुम्ही आता हे पाहताय याच्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स दोघांचा कॉम्बो याच्यामध्ये आहे. यांचं दोघांचं एक कोलॅबोरेशन याच्यात दाखवलेलं आहे. खूप छान दिसतं आहे. इव्हन आता याच्यामध्ये संपूर्ण मी दाखवलेलं आहे. तर ह्या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं आहे. पुढचा आपण शब्द घेतो आहे ईला पण खूप छान सुंदर असे टर्न्स तुम्ही देऊ शकता, अधिकाधिक त्याला खुलवू शकता. हा झाला आपला बेसिक स्वरूपातला ई आणि हा झाला दुसरा ई. हा स्पीड बघा, हा जो फोर्स ॲडव्हान्समध्ये जेव्हा तुम्ही वळणात्मक अक्षरं काढताय तुमच्या हाताला फोर्स पाहिजे. त्या फोर्सने तुमचं अक्षर अधिकाधिक सुंदर असलं तुम्हाला सहाय्य ठरतं. यासाठीच मी तुम्हाला मध्ये मध्ये काय रिमाइंड करतो आहे की ते वळणदार अक्षरांची आपण प्रॅक्टिस करायचे. ते आपण सर्क्युलर काढले, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे काढणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमच्या अक्षराला हाताला छान तुमचा वळण म्हणजे लागू शकेल. आता याच्यात पाहाल तुम्ही याच्यात बघा हा पार्ट मला बेसिक दिसतोय, बेसिक स्वरूपाचा आहे आणि ह्याला मी टर्न दिलेलं आहे. म्हणजेच कसं आहे की बेसिक कॅलिग्राफी जे आहे, बेसिक अक्षरं जे आहेत याच्यावरती तुमचं प्रभुत्व असणं, बेसिक अक्षराच्या वरती तुमचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. यासाठीच मग तुम्ही ॲडव्हान्स लेवलला अधिकाधिक चांगलं आणि कॉन्फिडन्स लेवलने काम करू शकता. हा थोडा मी लांबलेला आहे आणि हा जो पार्ट दिसतो तुम्हाला थोडा निमूचा दिसतोय, हा मी पेन असा हलका मी वर उचललेला आहे याच्यासाठी. पहिला ई और दूसरा ई. ईश्वर. ते छान वाटतं बघा सगळे मिश्रणमध्ये. त्याच्यावर तुम्ही रफार देऊ शकता. रफार तुम्ही असाही देऊ शकता नॉर्मल पद्धतीने, तसंच अशा पद्धतीने देऊ शकता. सेम फॉन्टमध्ये आपण आता झ बघणार आहोत. ई झ हा एकाच पसडीतली अक्षर आहेत. आता म्हणजे बेसिक स्वरूपाचा
याला गाठ काढले, याला गाठ नाही आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अक्षराची उभ्या लाईनी आहेत की तुम्ही कशाही प्रकारे त्याला तुम्ही छानपैकी तुम्ही काढू शकता. असं विविध अंगाने तुम्ही ही अक्षरं काढू शकता. झ. दुसरा अक्षर पण काढतोय ह. ह पण या नावाला खूप स्कोप आहे, छान टर्न द्यायला खूप चांगला स्कोप आहे. अशा सुंदरच्या तुम्ही हला वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या म्हणजे टर्न्सने अधिक सुशोभित तुम्ही करू शकता, सुंदर करू शकता. पाहूया आपण. हा तुमचा बेसिक स्वरूपाचा आला. हा लक्षात येईल. हा पार्ट बघा मी बेसिक स्वरूपाचाच आहे आणि मग त्याला पुढे टर्न दिलेला आहे मी. एवढा पार्ट पाहाल तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये बेसिक जे टर्न्स आहेत त्याच्यात लपलेले आहेत. स्ट्रेट लाईन काढले आणि इथे घेऊन त्याला असा शेप दिलेला आहे. हा तुम्ही थोडं उघड काढू शकता. याच्यात मी लक्षात येईल की हा इथे मी कोण अँगल काढून याला असा आतमध्ये ओढलेला आहे. याला या साईडला ओढू शकता. ह्या स्वरूपात नेऊ शकता. ह्या फ्लोमध्ये आणू शकता. याच्यात याची हे बघा हा स्ट्रोक असून असा गेलेला आहे. एका शेत असा आलेला आहे. त्याचा बॅलन्स साधला गेलेला आहे. पुढचा आपण अक्षर घेतोय त. बेसिकमध्ये आपण असं शिकलोय. तुम्ही म्हणाल की हा त असा कसा काय. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की काही अक्षराची टर्न वळण अशी असतात ना की पटकन ते शब्दात
एका सिंगल अक्षरात ते समजून येत नसतात, परंतु आपण ते एखादं अक्षर शब्दामध्ये बसवलं तर त्याचे आपल्याला ते कळून चुकतं, रे हां हा शब्द आहे. पाहूया आपण. म्हणजे काही अक्षर अशी आहेत की ती शब्दांच्या माध्यमातून त्याची ओळख होते. हा स्ट्रोक घेताना मी असा घेतलेला आहे, असा घेऊन त्याला खाली असा आणलेला आहे. काही वेळेला ही गाठ तुम्ही कमी केली तरी चालू शकेल. अशा प्रकारे गाठ कमी झाली तरी हरकत नाही आहे. आहेत तर करू शकता. हा तर आहेच. असंही करू शकता.